तू फक्त एक काम कर, तू समीर सरांना बाहेर घेऊन ये. समीर सरांना का? एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये, तू बस समीर सरांना बाहेर घेऊन ये. ओके. इकडे बघ ना. काय करतेस तू? समीर सरांना भेटायला जाते ना, थोडी छान दिसली पाहिजे. त्यांना बाहेर घेऊन ये. आलेच हो. बाय आले. यश, चल ना जेवायला येतोस ना? हो. नेहा, मी काय म्हणतो, तू डब्यात काहीतरी स्पेशल आणलं असेल ना आज? नाही म्हणजे काल भाऊबीज होती ना, तू काहीतरी स्पेशल केलंच असशील. हो, केलं होतं, पण ज्याच्यासाठी केलं होतं तो आलाच नाही, म्हणून डब्यात आणलं. काय काय केलं होतंस? मी काय आणलंयस? सर या ना सर. शेफाली, सर या ना, आज आमच्या बरोबर जेवाना सर. शेफाली आधी मला हात सोडा. मी नाही येणार, मी माझा हात बसून जेवतो. प्लीज कॅरी ऑन. सर या ना, म्हणजे नेहानी आज टिफिन मध्ये काहीतरी स्पेशल आणलंय सर. काल भाऊबीज होती ना सर, म्हणून. नेहा, दे ना सरांना. सर, हे अनारसे केले होते. घ्या ना सर, दे ना सर. माझ्या भावासाठी केले होते, पण सर तुम्ही घ्या. घ्या ना सर. खूप छान करते नेहा. अनारसे. काय अप्रतिम चव आहे हो तुमच्या हाताला नेहा. तुम्हाला सांगतो, माझ्या लहानपणीनं माझी आई असे अनारसे करायची, आणि मग मी आणि माझी बहीण ना आम्ही पैज लावायचो की कोण जास्त खाणार, आणि आम्ही बका अनारसे खायचो. सर, तुमची बहीण कुठे असते ती सर? माझी बहीण आता नेहा, तुम्ही आज भाऊबीजेला तुमच्या भावासाठी केलेले अनारसे मला खाऊ घातले. हे गोष्ट लक्षात ठेवा. इथून पुढे मला फक्त तुमचा बॉस नाही, भाऊ सुद्धा समजा. माझ्याकडे आत्ता असं ओवाळणी म्हणून द्यायला तुमच्यासाठी काही नाही, पण एक वचन देतो, तुम्हाला इथून पुढे कधीही ना तुमच्या भावाची वाट पाहायला लागणार नाही. थँक्यू. सर, एक मिनिट सर. हा गणपती मी माझ्या भावासाठी घेतला होता. आता तुम्ही ठेवा सर.
काय ना नेहा, चांगली माणसं आयुष्यात असली ना की हरवलेली नाती सुद्धा परत सापडतात. थँक्यू. मी खाते. कसले भारी झाले ते. घे ना एक, सगळे तूच खा. ती गोड यार. काय मग कशी काय झाली भाऊबीज? यश एक नंबरचा बदमाश माणूस असतो. मी हे बाहेर जे घडलं ते सगळं तू घडवून आणलंस ना. थँक्स यार. तेव्हा थँक्स वगैरे बोलायची गरज नाहीये, कारण हे जे मी केलं ना ते तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी केलं. तुझ्यासाठी? कसं काय? भाऊबीज झाली माझी, बहीण मिळाली मला, गणपती बाप्पा आले माझ्याकडे, मग तुझ्यासाठी कसं? सिंपल आहे. तू खुश, नेहा खुश, मी खुश. हो. पर काय रे, तू बोलतोयस माझ्याशी आणि बघतोय सतत बाहेर. कुठे बघतोयस? सकाळपासून नेहाचा मूड खूप ऑफ आहे. तर हसताना किती छान दिसते. हे हॅलो, इकडे बघ. तिचा भाऊ झालोय मी आता. मला विचारल्याशिवाय असं बघायच नाही तिच्याकडे. इकडे बघ, इकडे बघ. हे हॅलो, माझ्यामुळे तिचा भाऊ झालायस तू, विसरू नको, कळलं ना? लग्नामध्ये नवऱ्या मुलाचा कान असा करकचून पिळायची एक प्रथा आहे, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याला? त्याचं काय? त्याचं असं आहे सर की तुमच्या होणाऱ्या तिचा मी झालेला भाऊ आहे, त्याच्यामुळे तो जो करकचून कान पिळायचा तो आता मी पिळणार आहे तुमचा. अशी मज्जा येणार आहे. बस तू असंच हसत राहा. किती छान दिसतो असं हसता. थँक्स. I'm glad you're back. My rock star's back. Yeah.